मित्र हो, बांधकाम कामगारांसाठी महाराष्ट्र सरकार इसेन्शियल किटचं वाटप करतंय. पण मित्रांनो, YouTubeवरती खूप सारे खोटे व्हिडिओ पसरत आहेत आणि त्यामध्ये कामगारांचा हा फ्रॉड केला जात आहे. पण मित्रांनो, आपल्या चॅनलवरती आज तुम्हाला ही इसेन्शियल किट मिळवण्यासाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत व त्याचा फॉर्म भरून कसा 2 ते 3 दिवसामध्येच तुम्हाला ती इसेन्शियल किट मिळवून घ्यायची आहे, त्याबद्दलची माहिती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. कारण मित्रांनो, आत्तापर्यंत खूप साऱ्या बांधकाम कामगारांना त्यांची पेटी देखील मिळालेली नाही आहे. कारण त्यांनी चुकीच्या ठिकाणी माहिती मिळाल्यामुळे आणि चुकीच्या ठिकाणी फॉर्म भरल्यामुळे त्यांना अजूनही पेटीचा लाभ मिळालेला नाही आहे. पण मित्रांनो, आता इसेन्शियल किट देखील वाटप होतंय. तुम्हाला सगळ्यात अगोदर सेफ्टी किट वाटप करण्यात आली होती. आता त्याचबरोबर तुम्हाला इसेन्शियल किट देखील मिळणार आहे. आणि मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही फॉर्म भरला तर तुम्हाला 2 ते 3 दिवसाच्या कालावधीमध्येच कोणताही एजंट न लावता फक्त आणि फक्त ₹1च्याच पावतीमध्ये तुम्हाला ही इसेन्शियल किट तुमच्या पदरामध्ये पडणार आहे. त्यामुळे मित्रांनो, आजची या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असताल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करून आपल्या या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, की जेणेकरून आम्ही टाकलेला प्रत्येक व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे हा व्हिडिओ आत्ताच बाकीच्या कामगार मित्रांमध्ये शेअर करा, की जेणेकरून त्यांना देखील 2 ते 3 दिवसाच्या वेळेमध्येच लगेच त्यांना त्यांची ती इसेन्शियल किट मिळणार आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदणीत आणि पात्र बांधकाम कामगारांना आता अत्यावश्यक संच म्हणजेच त्याला इसेन्शियल किट असं म्हटलं गेलं आहे. ही पुरवण्याची सुधारित योजनेत आता शासन मान्यता मिळालेली आहे मित्रांनो. आणि 18 जून पासून याला फॉर्म भरण्याची सुरुवात देखील झालेली आहे. आज 22 ते 23 जून आहे. जर तुम्ही आजच हा व्हिडिओ बघत असाल तर लवकरात लवकर तुम्हाला हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. कारण जिल्हा सुधार केंद्र किंवा तालुका सुधार केंद्रालाच तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. आणि त्या ठिकाणी गर्दी झाल्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. काही वेळेस ह्या इसेन्शियल किटचा जर कोटा संपला तर तुमच्यापर्यंत ही किट पोहोचवली जाणार नाही. त्यामुळे आपले जे व्ह्यूअर्स आहेत, जे ब्राऊन मुलगा या चॅनलवरती पडणारे संपूर्ण व्हिडिओ वेळोवेळी पाहतात आणि लाईक करून सबस्क्राईब करून ठेवलेला आहे, अशा लोकांना ही इसेन्शियल किट 100% मिळावी यासाठीच हा प्रयत्न चाललेला आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्याकडे हा संपूर्ण जी-आर आहे. तुम्हाला संपूर्ण जी-आर देखील समजून सांगितला जाणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओला अजिबात स्किप करायचं नाही आहे आणि व्यवस्थितरित्या मी काय माहिती देत आहे ती समजून घ्यायची आहे. कारण मित्रांनो, आपल्या या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत तुम्हाला ही नवीन आनंदाची बातमी मिळालेली आहे, ज्यामध्ये बांधकाम कामगारांना आता 2 दिवसामध्ये लाभ मिळणार आहे. पण तो केव्हा मित्रांनो, जर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही हा फॉर्म भरला तरच तुम्हाला लाभ हा दिला जाणार आहे. सर्वात अगोदर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहून घ्या. जी-आर हा 18 जून 2025 रोजी जाहीर झाला होता आणि तुम्हाला त्याच दिवसापासून महाराष्ट्र सरकारने फॉर्म भरण्यासाठी जी मान्यता आहे ती दिलेली आहे. आणि 18 जून 2025 पासून तुम्ही आता फॉर्म भरू शकता, असं आपलं महाराष्ट्र सरकारने आता आपलं नवीन जी-आर यामध्ये सांगितलेलं आहे. आता मित्रांनो, आपण सगळ्यात अगोदर जाणून घेणार आहोत, की तुम्हाला या जो तुम्ही क्लेम भरता त्या क्लेममध्ये तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी आता महाराष्ट्र सरकार देणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी त्या संपूर्ण गोष्टी आहेत, आपण ते एक एक करून पाहणार आहोत. आशा आहे तुम्हाला हे संपूर्ण व्हिडिओवरती व्यवस्थित दिसत असेल. जर नसेल दिसत तर तुम्ही थोडासा व्हिडिओ झूम करून पाहू शकता. मित्रांनो, यामध्ये पहिली गोष्ट आहे ती म्हणजे पत्र्याची पेटी मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला. पत्र्याची पेटी ज्याप्रमाणे तुम्हाला जी सेफ्टी किट होती त्या सेफ्टी किटमध्ये तुम्हाला जशी पेटी मिळाली होती तशीच या बारीने देखील एक तुम्हाला पत्र्याची पेटी मिळणार आहे. आणि त्या पेटीमध्ये या बाकीच्या 9 वस्तू मित्रांनो तुम्हाला भरून दिल्या जाणार आहेत. आता ही तर झाली एक पत्र्याची पेटी. त्यानंतर दुसरी गोष्ट झाली प्लास्टिकची चटई. आता तुम्हाला तुमच्या सेफ्टी किटमध्ये देखील प्लास्टिकची जी चटई आहे तुम्हाला तुमच्या सेफ्टी किटमध्ये देखील मिळालेली होती. आणि यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला आता प्लास्टिकची चटई देण्यात येणार आहे. त्यानंतर तिसरी गोष्ट असणार आहे ती म्हणजे धान्य साठवण्यासाठी तुम्हाला एक कोठी दिली जाणार आहे मित्रांनो. आता तुम्हाला माहितीच असेल कोठी काय असते. तुम्हाला 25 किलो अशी क्षमता असणारी एक कोठी दिली जाणार आहे. त्यानंतर चौथी गोष्ट आहे, तुम्हाला धान्य साठवण्यासाठीच कोठी दिली जाणार आहे, पण त्याची क्षमता ही 22 किलोची असणार आहे. म्हणजेच तुम्हाला 2 कोठ्या देण्यात जाणार आहेत. म्हणजे पाहू शकता तुम्ही तुमचं संपूर्ण या ठिकाणी धान्य ठेवू शकता. आपण वर्षभराचं नाही, पण चालू महिन्याचं तुम्ही धान्य यामध्ये नक्कीच ठेवू शकता. 1 कोठी तुम्हाला 25 किलोची मिळणार आणि 1 कोठी तुम्हाला 22 किलोची मिळणार. अशा तुम्हाला 2 कोठ्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार योजनेअंतर्गत या इसेन्शियल किटच्या बॉक्समध्ये मिळणार आहेत मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला चौथी किंवा 5वी गोष्ट असणार आहे आता, ती आपली असणार आहे बेडशीट मित्रांनो. तुम्हाला तुमच्या बेडवरती, दिवाणवरती किंवा खाटेवरती आथरण्यासाठी तुम्हाला बेडशीट देखील मिळणार आहे.
त्यानंतर 6वी गोष्ट आहे ती म्हणजे चादर. तुम्हाला या सेफ्टी किटमध्ये आपली जी इसेन्शियल किट आहे, त्यामध्ये चादर देखील मिळणार आहे. त्यानंतर 7वी गोष्ट आहे ती म्हणजे ब्लँकेट देखील तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी या पेटीमध्ये भरून दिलं जाणार आहे. त्यानंतर 8वी गोष्ट आहे, साखर ठेवण्यासाठीचा एक डबा देखील दिला जाणार आहे मित्रांनो, ज्याची क्षमता 1 किलोची असणार आहे. ज्यामध्ये तुम्ही 1 किलो साखर किंवा तुमच्या घरातील दुसरं काहीही 1 किलोची वस्तू ठेवू शकता. त्यानंतर या ठिकाणी 9वी गोष्ट आहे ती म्हणजे चहा पावडर ठेवण्यासाठीचा एक डबा मिळणार आहे मित्रांनो, ज्याची क्षमता ही अर्धा किलोची असणार आहे. म्हणजेच 500 ग्रॅमची या ठिकाणी तुम्हाला चहा पावडर ठेवण्यासाठीचा डबा दिला जाणार आहे. त्यानंतर 10वी गोष्ट आहे मित्रांनो, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या दूषित पाण्यांमुळे जे आजार होत आहेत, त्याच आजारांवरती निवारण करण्यासाठी महाराष्ट्र सरकार आता या 10व्या गोष्टीच्या रूपामध्ये तुम्हाला वॉटर प्युरिफायर देत आहे मित्रांनो. ते देखील 18 लिटरचं वॉटर प्युरिफायर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. ज्यामध्ये 2 कॅन्डलचं असतं. एका कॅन्डलने तुम्हाला हे समजा हे जर वॉटर प्युरिफायर असेल, तर एका कॅन्डलने या ठिकाणी पाणी येणार आणि एका कॅन्डलने तुम्ही पाणी प्यायला घेणार. अशा डिझाईनचं हे वॉटर प्युरिफायर असणार आहे, ज्याची क्षमता या ठिकाणी 18 लिटरची असणार आहे. तुम्ही त्यामध्ये 18 लिटर पाणी हे साठवू शकता. अशा प्रकारच्या मित्रांनो, ह्या ज्या 10 इसेन्शियल वस्तू आहेत, या 10 इसेन्शियल गोष्टी तुम्हाला या ठिकाणी वाटप केल्या जाणार आहेत आणि तुम्हाला त्याचा लाभ हा नक्कीच घ्यायचा आहे. तर मित्रांनो, आता तर आपण पाहिलेलं आहे कोणकोणत्या गोष्टी मिळणार आहेत. पण आता वेळ आलेली आहे की कोणते कागदपत्र तुम्हाला या ठिकाणी सादर करावे लागणार आहेत. त्याच प्रकारे कागदपत्रांसोबत तुम्हाला कोणकोणते नियम व अटी पाळावे लागणार आहेत ते आता आपण पाहून घेणार आहोत. पण त्या अगोदर जर तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल, तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या बाकीच्या कामगार मित्रांमध्ये या व्हिडिओला शेअर करा, की जेणेकरून त्यांनी पाहिलेला हा संपूर्ण व्हिडिओ त्यांच्या कामात येईल आणि ते या क्लेमचा लाभ घेऊ शकतात आणि ₹1मध्येच या ठिकाणी ते त्यांची इसेन्शियल किट मिळवू शकतात. तर मित्रांनो, आपल्याला महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी काही 10 नवीन नियम दिलेले आहेत, जे तुम्हाला पाळणं गरजेचं आहे आणि त्यामध्येच कागदपत्र देखील सांगितलेले आहे, जे की तुम्हाला इसेन्शियल किट जी आहे ती मिळवण्याबाबत आहेत मित्रांनो. यामध्ये पहिलं काय आहे, मंडळाकडील नोंदणीत आणि सक्रिय बांधकाम कामगारांनाच या ठिकाणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता राहील. म्हणजेच तुम्ही मंडळामध्ये तुमचं नोंदणीकृत तुम्ही असायला पाहिजे आणि सक्रिय पाहिजे. आता या ठिकाणी तुम्हाला पहिला कागद काय लागणार आहे, तुमचं रिन्युअल झालेलं पाहिजे. तुमचं रिन्युअल जर संपलं असेल, तर तुम्हाला ते रिन्युअल करून घ्यायचं आहे. तरच तुम्हाला या योजनेचा आणि या क्लेमचा लाभ दिला जाणार आहे. त्यानंतर या पात्रधारक कामगारांनी विहित नमुन्यातील मागणी अर्ज प्रभारी कामगार उप-आयुक्त, सहाय्यक कामगार आयुक्त, सरकारी कामगार अधिकारी किंवा जिल्हा कामगार सुविधा केंद्र किंवा सर्व प्रकारचे जे तालुका सुविधा केंद्र असतील, यांच्याकडे जे फॉर्म आहे ते भरून दिल्यानंतर त्यांना अत्यावश्यक संच म्हणजे जो इसेन्शियल किट आहे ती पुरवण्यात येणार आहे. म्हणजेच तुम्हाला याचा फॉर्म जो असणार आहे तो कुठल्याही सायबरमध्ये किंवा कुठल्याही सेतूमध्ये भरता येणार नाही. तुम्हाला तो फॉर्म फक्त आणि फक्त या ठिकाणी प्रभारी कामगार आयुक्त किंवा सहाय्यक कामगार आयुक्त किंवा सरकारी कामगार अधिकारी किंवा जिल्हा अधिकारी किंवा जिल्हा कामगार सुविधा केंद्र, त्याचप्रमाणे तालुका सुविधा केंद्र या ठिकाणीच हा फॉर्म भरावा लागणार आहे मित्रांनो. आणि तेव्हाच तुमचा जो फॉर्म आहे तो अप्रूव्ह करून तुम्हाला तो या योजनेचा लाभ दिला जाईल आणि तुमची इसेन्शियल किट तुमच्या हातामध्ये दिली जाणार आहे. हा तर झाला मित्रांनो तुमचा पहिला कागदपत्र. त्यानंतर दुसरा असणार आहे तो म्हणजे तुम्हाला तुमचं आधार कार्ड या ठिकाणी लागणार आहे. आधार कार्ड शिवाय कुठलंही काम होत नाही. त्यामुळे तुमचं आधार कार्ड हरवलं असेल, अपडेट नसेल, तर लवकरात लवकर त्याला अपडेट करून घ्या. तुमचा मोबाईल नंबर देखील या ठिकाणी लिंक करून घ्या. त्यानंतर तिसरं लागणार आहे ते म्हणजे तुमचं जे रेशन कार्ड असणार आहे मित्रांनो, त्या रेशन कार्डची तुम्हाला या ठिकाणी झेरॉक्स लागणार आहे. अशा प्रकारचं तुम्हाला ओरिजिनल रेशन कार्ड भरताना घेऊन जावं लागणार आहे. त्याला स्कॅन करून अपलोड केलं जाईल आणि त्या रेशन कार्डची झेरॉक्स ते त्यांच्याकडे ठेवतील. हे तिसरा कागद लागणार आहे. चौथा आणि सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा कागदपत्र तो म्हणजे तुमच्या बांधकाम कामगारच्या जे स्मार्ट कार्ड आहे मित्रांनो, तुमचे जे स्मार्ट कार्ड आहे त्याला जो मोबाईल नंबर लिंक असणार आहे मित्रांनो, तुम्हाला तो लिंक मोबाईल नंबर देखील या ठिकाणी लागणार आहे. कारण त्याच मोबाईल नंबरवरती तुम्हाला OTP पाठवला जाणार आहे आणि तो OTP सांगितल्यानंतर तुमचा फॉर्म मंजूर केला जाणार आहे मित्रांनो. हेच 4 महत्त्वाचे कागदपत्र आहेत मित्रांनो, जे की तुम्हाला या ठिकाणी लागणार आहेत.
तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं होतं. हा जी-आर जर तुम्हाला डाउनलोड करून संपूर्ण वाचायचा असेल, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे मित्रांनो. तुम्ही ते टेलिग्राम चॅनल जॉइन करू शकता. मी आत्ताच त्या टेलिग्राम चॅनलवरती या जी-आरची या ठिकाणी लिंक आणि हा संपूर्ण जी-आरची पी-डी-एफ त्या ठिकाणी अपलोड केलेली आहे. त्यामुळे जर कोणी इच्छुक असतील, तर त्यांनी नक्कीच टेलिग्राम चॅनल जॉइन करा आणि ती पी-डी-एफ डाउनलोड करून संपूर्ण पाहू शकता. तर मित्रांनो, अजूनही तुम्ही व्हिडिओला लाईक केलं असेल तर आत्ताच लाईक करून घ्या, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या मराठमोळ्या या व्हिडिओला तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा, की जेणेकरून त्यांना देखील या क्लेमचा लाभ होणार आहे. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.